जय शिवराय मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे आणि शेवटपर्यंत पाहिलात तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे. कारण पीक विम्याबाबत एक मोठा निर्णय घेतला गेला आहे आणि यामुळे हजारो नाही तर लाखो शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. होय मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यात काय घडले माहीत आहे का? पीक विमा कंपनीने अनेक आक्षेप घेतलेले आहेत. शेतकऱ्यांचे पैसे अडकले होते आणि सर्वजण वाट पाहत होते, पण आता खेळ पलटला आहे. येथे पाहू शकता, मोठा निर्णय झालेला आहे. जिल्हास्तरीय समितीचा निर्णय फायनल ठरवण्यात आलेला आहे आणि कंपनीचे आक्षेप सरळ फेटाळण्यात आलेले आहेत. हो मित्रांनो, शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय हा लागलेला आहे आणि येथे पाहू शकता, आता इथेच खरी गोष्ट सुरू होते. एकूण 405 पीक कापणी प्रयोग झाले होते, त्यापैकी 368 वर कंपनीने आक्षेप घेतले होते. 149 आक्षेप थेट नामंजूर केले होते. उरलेल्या 200 आक्षेप फेटाळले होते. म्हणजेच काय, जवळपास सर्व आक्षेप हे बाद झालेत. येथे पाहू शकता, आता सगळ्यात मोठी बातमी, राज्यस्तरीय तांत्रिक समितीने कंपनीचा दावा हा नाकारला आहे. जिल्ह्याचा निर्णय कायम ठेवला आहे आणि सरळ आदेश दिले आहेत, तात्काळ शेतकऱ्यांचे पैसे जमा करा. तर इथे लक्ष द्या, जर कंपनीने उशीर केला किंवा टाळाटाळ केली तर कठोर कारवाई होणार आहे. मित्रांनो, इथे पाहू शकता तुम्ही, याचा सरळ अर्थ काय, आता पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. येथे पहा, अंदाजे 4 लाखपेक्षा जास्त शेतकरी 4 लाखापेक्षा जास्त शेतकरी लाभार्थी, तसेच 350 ते 400 कोटी रुपयांचा निधी हा येणार आहे. म्हणजेच प्रचंड मोठी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे. पण अजून एक सस्पेन्स आहे, कंपनी कॅल्क्युलेशन कधी सुरू करणार, पैसे नेमके कधी जमा होणार, ही सगळी माहिती पुढच्या अपडेटमध्ये कळणार आहे. म्हणून मित्रांनो, तुमचं बँक खातं चेक करत राहा, तुमचे डॉक्युमेंट्स तयार ठेवा. येथे पाहू शकता, कारण कधीही तुमच्या खात्यात पीक विम्याचे पैसे येऊ शकतात. आता कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमचा जिल्हा कोणता, तुम्हाला पीक विमा मिळाला आहे का नाही अजून. आता येथे पहा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा, इतर शेतकरी बांधवांना लगेच शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.